नमस्कार मंडळी. विनोदाच्या फुलांच्या माळा तयार करून त्या हास्य देवतेला अर्पण करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, आज देखील बॉईज 3 या सिनेमाची संपूर्ण टीम आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्यांचं जोरदार स्वागत आहे. मंडळी, 21वे शतक अतिशय वेगवान आहे, पण त्याला एक माणूस मात्र अपवाद आहे आणि तो म्हणजे गतिशील वेगेपूरकर. चला तर बघूया आज त्याच्या वेगामुळे तयार होणारे सुसाट लाफ्टर्स आणि जे निर्माण करतात आपले हाय स्पीड कॉमेडियन्स. साई प्रसाद, हाय. मी एका इव्हेंटला आलेलो आहे. आज 1 लाख रुपये मानधन मला मिळणार आहे. ऍक्च्युली मी करत नाही, बाय द वे, मी करत नाही 1 लाख रुपयाची कामं. मी 3.5 ते 4 लाख रुपयाचे इव्हेंट्सच घेतो. पण काय झालं, इथल्या त्या एक बाई आहेत, त्या सारख्या 3-4 महिन्यापासून मला फोन करतात की सर, समीर सर प्लीज या, सामाजिक कार्य आहे. म्हटलं ठीक आहे, मला असं येणं होत नाही. पण आयत्या वेळेला मला इकडे मोठा इव्हेंट मिळाला. इथे एक मोठं हे आहे, स्टेज आहे, तिकडे 4 लाखाचा इव्हेंट मला मिळाला. मी म्हटलं आता आणायचं इथे येतोच आहे तर 15 मिनटं इथे येऊन जाऊया. तिथे ही आहे ना आपली नोरा फते, तिच्याबरोबर एक हे आहे, डान्सिकल स्टेप आहे माझी. आणि त्याला मग मीडिया मजा येणार, म्हणजे त्याच्यात हे होणार आहे सर, कारण बॉलिवूडमधून ती आहे आणि आपल्या मराठीमधून मी आहे असं. आणि हा जो आहे कार्यक्रम तो अजून एका विशेष कारणासाठी खास आहे साई. हा लेडीज स्पेशल गरबा आहे, म्हणजे सगळ्या लेडीज नाचणार आहेत आणि त्यामध्ये असणार आहे एक स्टड. येस, यू राईटली हर्ड. बॉईज बी वेअर. फक्त टीनेजर्सना गर्ल्स मिळतात असं नाहीये, युनिव्हर्सल युथ तुमच्या समोर उभा आहे. अशा स्टेप करेन ना, अशा कुठली पोरगी येऊन चिकटेल. कसे ते अशा स्टेप आहेत त्या. एनिवे, हो माय गॉड, रिलॅक्स. साक्षात राजपाल यादव. इकडे राजपाल यादव आले. नाही, ते राजपाल यादव नाहीये. ते नाही का शो लागतो कॉमेडी, त्यात ते बघा, मी राजपाल यादव नाही आहेत, ते फार मोठे कलावंत आहेत. मी पण मोठा कलावंत आहे, मुद्दा तो नाहीये, पण मी राजपाल यादव नाहीये. इथे चाफेकळी मॅडम कोण आहेत? चाफेकळी मॅडम आहेत का? चाफेकळी. अरे हे काय तुम्हाला सर, मी ते चापेकळ. ए मुलींना, काय चाललं तुमचं? ते समीर चौगुले, राजपाल यादव. हो, हे असं नका करू. प्लीज रिलॅक्स, असं नका करू. हे ठेवायला का कोणीतरी? हळू. एवढा धसमुसळपणा करू नका. येस, तुम्ही चाफेकळी मॅडम आहात का? हे नका करू तुम्ही, प्लीज. जरा बिहेव युअर सेल्फ. मला ना लवकर जायचंय. नोरा फते बरोबर आहेत ना, त्यांच्याबरोबर माझं. हो, अरे हो, हे जरा थांबा. सॉरी, बोला. नोरा फते मॅडम आहेत ना, त्यांच्याबरोबर माझा डान्स आहे. तर आपण इथून पटापटा आटपूया. मला 15 मिनिटात ऍक्च्युली डेट पण आहे नंतर, पण मी हे डिस्क्लोज नाही. सर, फक्त मी तुम्हाला एक ते सांगितलेलं लक्षात आहे ना, काय? की ते आपले जे स्पॉन्सर आहेत त्यांचा जो मुलगा आहे ना, त्यांच्यासोबत तुम्हाला एक व्हिडिओ शूट करायचा डान्सचा. हो, मला माहिती आहे. अहो, ऍडव्हान्स घेतला मी 50,000. बाकीचे 50 जाताना नक्की द्यायचे आहेत. आणि तुम्हाला मी लवकर फ्री करते, तुम्ही काळजी करू. मला जायचं होतं. मुलगा कुठे तो? इकडेच तुम्ही या. हो, गतिशीलजी, हे समीर चौगुले. या इकडे, मी बोलतो त्यांच्याशी. नमस्कार, कसा आहेस? नमस्कार. समीर चौगुले काका.
असा काय हा ते तसंच आहे सर तसंच आहे. तसंच आहे म्हणजे ते थोडं स्लो आहेत ते पण एवढा स्लो आहे ते तो? जन्मापासूनच काका हो 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 मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. चाहता आहे. चाहता असं कोण म्हणतं ना पौर सुरा चाहता असं कोण? मस्त आहे तुमचं हो काम मस्त आहे. पाळ कापड मस्त आहे तुमचं कापाळ. असं कसं होऊ शकतं मला हेच कळत नाहीये. अहो हसू नका मला जायचं आहे. या स्पीडनी होणार नाही. मला तिकडे नुरा खूप मोठा आहे. आणा फोन. तोंडाने आवाज काढतो. हॅलो हा हा ढकलू नका ना. अरे मगाशी ढकललं बाळा मी. थोडा वेळ झाला त्याला. मी असं मग हा सॉरी सर सर मी इथे ऑलरेडी आलेलो आहे. हो सर मी इथे 10 मिनिटावरच आहे सर. हां नाही दोन्ही कार्यक्रम होते ना म्हणून नुरा मॅडम आल्या. हां नाही मी पोचतोय. मी 10 मिनिटात पोचतो सर. नाही कार्यक्रम हा ओके सर ओके अहो चला सर नुरा मॅडम येतात ऐका हो, माझं. ओके. मला लवकर जायचंय. हो. काय कार्यक्रम आहे मी करते मी सुरुवात करते. हो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपले स्पॉन्सर जे आहेत वेगेपूरकर कुरिअर अँड सन्स यांचे जे मालक आहेत त्यांचे चिरंजीव गतिशीलजी वेगेपूरकर यांचं. वेगेपूरकर कुरिअर यांचं कुरिअर आहे. कधी पोचणार कधी कुरिअर हे अहो हे काय तुमचं काय चाललंय. हो असं प्लीज वागू नका कळलं का. ते ऍक्च्युली तेच नाही बाकी सगळे फास्ट आहेत त्यांचे जे आहेत ते सगळे बरोबर आहे पण ह्या स्पीडनी खूप प्रॉब्लेम होईल. माझा तिकडे कार्यक्रम आहे 7-8 मिनिटात. काय वेगेपूरकर कुरिअर कधी पोहोच. अरे ते झालं ना अहो ते मगाशी झालं मगाशी. लवकर करा खरंच सांगतो मला खूप उशीर झालेला आहे. चला लवकर करा मला ना इकडे जायचंय. या लवकर सुरुवात करूया हो आपण. सुरू करूया. तर गतिशीलजी मी तुम्हाला आता विनंती करते की लेडीज स्पेशल दांडियाचं तुम्ही ढोल वाजवून औपचारिक उद्घाटन करावं. येस ये माझ्या तिकडे आले ना त्या. कोण आहे माझ्या तिकडे आल्या त्या मागे. हे असं कसं रे. अहो ऐका हो मॅडम असं नाही मी होणार. पण असं नाही करायचं बाळा. छान करायचं ना. गोंडस आहेस ना. चला तुम्ही पटापट ढोल वाजवा म्हणजे या गतिशील जरा पटपट जरा पटापट जा. पटकन सुरू. गतिशील हा धक्का कोणी मारला. अरे मी मारणार धक्का. अरे ह्याला सांगा ना. अरे मी धक्का मग एवढा स्लो नाही चालणार हो. माझा आता पेशंट. काका कुठे गेले. अरे इकडे मागे आहे रे मागे आहे मी इकडे. ह्याला सांगा सर पटापट आपण ढोल काय विजय सेतुपती आहे. कोण चालतं असं रस्त्याने असं कोण चालतं. अरे तिकडे जा ना. तिकडे बघा. काय झालं. धक्का नका ना मारू. बाळा नीट करायचं बाळा. आता सटकन हा बाळा. मस्त करायचं हा बाळा. पटा पटकन सुरू येस म्हणजे पटकन इव्हेंट संपेल. अरे हे हा येस मी देतो हा घे. चला. सुरू होतोय ढोल वाजवत ढोल वाजव, आता जाऊ. हा, yes. गतिशीलजी ढोल वाजवून उद्घाटन करणार आहे. ये ढिंग 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 टाटी टंग तित्रड टिक ढिंग टाट सर ढिंग ढिंग टाट
ढिंगता कसं ना तू असं कसं करतोस रे तू हा? वाजवणार रे तू नाही ना असं करायचं चल वाजवणार रे तू नाही ना असं करायचं चल हा एक ढिंग ये ना जाऊ दे रे जाऊ दे रे अरे यार जाऊ दे रे सर असं करू नका काठी पडली हो दिसलं काही टेन्शन नाहीये उचलावी नको कुकडे चाललास येताना ख्रिसमस झालेला असेल गरबा सुरू आहे. ठीक आहे ठीक आहे चल सुरू कर थांब. अरे मी यार काय म्हणते तुम्ही त्यांना प्रेमाने समजावून सांगा कदाचित ते समजतील प्रेमाने सांग वा 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 अप्रतिम वाजवलंय क्या बात आहे छान वाजवस म्हणा आता आपण व्हिडिओ शूट करायचा आहे मोबाईल रेडी ठेवा मोबाईल रेडी ठेवा तुम्ही हा 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 काय दांडिया कुठे हा, देतो दांड्या द्या रे 2 दांड्या द्या त्याला हा हे घे आणि मला 2 दांड्या द्या हा हे शूट करा हे मी shoot पटकन शूट करा मला मोकळं करा मी जातो म्युझिक काय खेळतो रे तू ही काठी अशी याच्यावर पडली की दांड्या रास पूर्ण होते कळलं का तुला सर अरे तुझ्या बापा खेळला होता असा दांड्या रास हे काय करतोय फिरवायला पण येते सर मारू नका सर या आहे ते डान्सिंग आधी नंतर फिरव तो बाप खेळला होता असा सर मारू नका अरे खड्ड्यात गेला मारू नका रे पैसे अडकले तर वाजवेन तुझ्या पहिले देन मला बोलतात बुचका बाय हाल नाही थांब हाल काय केलं काका सॉरी नका रागवू अरे गेल्यावर बोलशी गेलो 1.5 वर्ष झाल्या वागते रे क्या बात है! अतिशय वेगवान पंचेस आणि सुसाट परफॉर्मन्स हा सर सेक्टर साधा वा 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 अप्रतिम दर्जेदार फारच बाहेर आली पशा ही सिरीज तू लिहितोस पण फार रंजकतेने आणि परफॉर्म तर म्हणजे ब्रिलियंटच करतोस तू पण हेही तितकंच खरं की तुझ्यासोबत नमा आणि समय असतील तेव्हा ही सिरियल लाजवाब वर्क होते म्हणजे अदरवाईजही होतेच पण सम्याचा आणि नमाचा वाटा आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही इतका मोठा आणि इतका महत्त्वाचा आहे नमा काय कॅरेक्टर पकडलंस भन्नाट कॅरेक्टर पकडलंस आणि तुमच्या दोघांचं गिव्ह अँड टेक टायमिंग त्याच्या अंगावर तू पडून शेवटी तू टिपऱ्या वाजवल्यास सम्या अशक्य आहे हे तुम्ही दोघंच करू शकता फॅन्टॅस्टिक वंडरफुल विदूला पण जाम हसत होती काय म्हणशील पोरी मी एवढंच सांगेन की मला खूप आवडलं मिथुला थँक्यू सो मच मंडळी आज पुन्हा एकदा मुहूर्त आहे आज पुन्हा एकदा तो बोहल्यावर चढण्यासाठी उभा आहे कोण हे तुम्हाला वेगळं सांगण्याची काय गरजच नाही का बघूया त्याच्या मोडलेल्या लग्नाची गोष्ट जी दाखवायला येत आहेत आपले नेहमीचेच धमाल वऱ्हाडी माझं गुरुजी पटकन करा ना किती वेळ लावताय पटकन करा ना गुरुजी म्हणून हे माझं 38वं स्किट आहे मला अक्कल शिकवू नका सॉरी पटकन मंगलाष्टका म्हणा हो होय, होय. आणि लग्न लावून टाका मला जाम भूक लागली कधी एकदा बुंदीचं लाडू खातोय ना असं मला झालेलं काय जमत नाही अय्या तुम्हाला बुंदीचे लाडू खूप आवडतात का
हो तुम्हाला आधी नाही आवडायचे पण आत्ता आवडू लागलेत मला. ठीक आहे तुम्ही जेवायला बसाल ना तेव्हा मी माझ्या हाताने बुंदी वाढेन तुम्हाला. त्यापेक्षा आपण एक काम करूया का हा आपण शेजारी शेजारीच बसूया ना जेवायला एकत्र. चालेल बाजूबाजूला. चालेल. ए मर्डर पिक्चर मध्ये मल्लिका आणि इम्रान. सॉरी सॉरी सॉरी. माझं लग्न आहे. नाही रे नाही ग तू- हे लक्षात ठेव माझं लग्न आहे आणि हा मुहूर्त टळायला नको. नाही, नाही. गुरुजीने सांगितलंय फार दुर्मिळ मुहूर्त आहे हा. हो, हो, हो. ह्या मुहूर्तावर जर माझं लग्न झालं ना तर प्रिया मला 7 जन्म काय 14 जन्म माझीच राहीन. असं गुरुजीने सांगितलंय. चला ना पटकन प्लीज गुरुजी लवकर. पण गावऱ्या हा. तुला वाटतं आज तुझं लग्न होईल. अरे आज माझं लग्न होणार आहे. मग अरे हॉलच्या बाहेर फिल्टर पाण्याची सगळी पोर उभी केली आहेत. कुणी आत येऊ शकणार नाही. आत येऊन कुणी थांबा असं बोलणारच नाही. 200% आज गौऱ्याचं लग्न होणार आहे. वधू वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार अरे, घाला. हा. शुभमंगला. तुम्ही कोण आहात? मी अल्बर्ट ओंकार. आम्ही शास्त्रज्ञ आहोत. मी अल्बर्ट ओंकार आणि हा डार्विन दत्तू. आम्ही दोघं खगोलशास्त्रज्ञ आहोत. तुम्ही आत कसे काय आलात? आम्ही आज काय दारात आलेलो नाही आहोत. आम्ही गच्चीवरनं आलेलो आहोत. अरे पापड वाळत असतील वरती वसाडे. पण ना आम्ही हेलिकॉप्टरने आलेलो आहोत. आम्ही शास्त्रज्ञ आहोत. आम्ही तुम्हाला इथे सावध करायला आलेलो आहोत. सावध राहा. सावध राहा. पण कशासाठी? ओ माय गॉड, तुम्हाला काहीच माहित नाहीये. अरे काय झालं? डार्विन दत्तू. ओ माय घोस्ट. ए घोष म्हणजे मटन नाग्या. ओ माय घोष असं असेल ना ते. शट अप, सायलेन्स. बरं झालं तर तू आपण इथे लवकर पोहोचलो, नाहीतर केवढा मोठा अनर्थ झाला. आज सकाळी सकाळी मंगळावर धूमकेतू आपटला. अरे तो मंगळावरती आपटला ना त्याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आहे? ओ ऐका हो सायंटिस्ट, गेली कित्येक वर्ष माझ्या लग्नाचा धूमकेतू आपटत नाही. हो प्लीज प्लीज जरा होऊ द्या ना माझं हे लग्न. मानवा, मायक्रो ऑर्गॅनिझम न सापडलेला ब्लॅक होल. गप्प राहा. गप्प राहा. असं नसतं रे, असं नसतं. न सापडलेला ब्लॅक होल बोलला मला. असलाय मला आजच कळलं. ऐक तू, अवकाशात ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. हे लक्षात घे. कळलं का? कळलं? म्हणजे आता तिकडे मंगळावर धूमकेतू आपटला तर मंगळाने कक्षा बदलली. आता मंगळाने कक्षा बदलली म्हटल्यावर सगळ्या ग्रहांनी कक्षा बदलली आणि सूर्याभोवती ज्या सगळ्या ग्रहांना जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे 19 मिनिटं जास्त वेळ लागणार आहे. 19 मिनिटं. हो, म्हणजे आता तो तुमचा मुहूर्त आहे तो 19 मिनिटांनी पुढे गेलेला आहे. म्हणजे आता जर तुम्ही लग्न केलं असतं तर अनर्थ झाला असता. सुनामी आली असती, भूकंप झाला असता, त्यावेळेस झालं असतं अख्खं ब्रह्मांड. बुंदीचे लाडू पण त्याच्यात जातील काय? अरे बुंदीचे लाडू मूर्ख माणसा, ग्रह पडले असते. तुला बुंदीच्या लाडवांची पडलेली हा कोण आहे? थँक्यू. तुम्ही अगदी योग्य वेळेवर आला. खूप उपकार झाले तुमचे. बाई, वाचलो. ऐका ना तुम्ही सांगताय ते ना ऍक्च्युली मला पटत नाहीये पण पटतंय पण दोन्ही पण गोष्टी होत्यात माझ्या. तुम्हाला असं नाही कळणार. 19 मिनिटं आहे तर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. सगळ्यांनी वही पुस्तकं पेन घेऊन या. विश्वास विश्वास. बसा बसा बसा. आता ऐका, अख्खं ब्रह्मांड आहे, त्यात अनेक ग्रह आहेत, अनेक तारे आहेत, अनेक गॅलेक्सीज आहेत, अनेक चंद्र आहेत, अनेक सूर्य आहेत. बरोबर आहे. त्यात आपली सूर्यमाला आहे. कोण? सूर्यमाला. मला वाटलं वनमाला. कशाला? मी तुम्हाला लाडानं वनमाला म्हणू? अरे म्हणा ना. आई वनमाला. ऐक. वनमाला. वनमाला. अरे तुम्ही तुमची हा? लव्ह स्टोरी नंतर करा ना यार. ऐका ना 2 मिनिटं. एक तर माझं लग्न आहे, मला लग्न करायचं आहे यार. 2 मिनिटं का बसा. सायलेन्स सायलेन्स. आता मग मी प्रात्यक्षिक करून दाखव. नाही, तर आपल्याला पृथ्वी लागेल. कोण होणार पृथ्वी? पृथ्वी. मला चालेल. गुरुजी तुम्ही नको, तुम्ही नको. पृथ्वी ही स्त्री पाहिजे की नाही? पृथ्वी ही गोड मुलगी होईल. आजा बिटिया, आजा बिटिया, आजा. तू गोड मुलगी. ये 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 या या. बोलल्यावर पृथ्वी बोलायला लाजतेच कशाला? माझं लहानपणापासून स्वप्न होतं मला ना मोठं होऊन पृथ्वी व्हायचं होतं एकदा. आता आपल्याला पृथ्वी मिळालेली आहे. आपल्याला आता चंद्र हवाय. चंद्र कोण बनणार? मी चंद्र हूँ.
तुम्ही कशाला पुढे पुढे करताय गुरुजी? ऐका ना काय काय माझं लग्न पण बघा नाही, जरा. थांबा जरा. चंद्र शोधायचा मला. चंद्र सापडलेला आहे. डार्विन दत्तू माझा चंद्र असेल. एक मिनिट मी काय नाही चंद्र ती माझी बायको आहे तुम्हाला चंद्र बनवा ना. नाही. थांबा. डार्विन दत्तू शास्त्रज्ञ आहे, त्याला सगळं माहिती आहे. तर ही पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. आता पृथ्वीने तो चंद्र. लिहून घ्या. तर आता पृथ्वीवरून चंद्रावर यान जाणार आहे. तर यान दे बघू. दे हा, टाक यान गेलेलं आहे. तर आता आनंद झालेला आहे शास्त्रज्ञांना, कारण की पृथ्वीवरनं यान चंद्रावर गेलाय. गाण्या वाजवा. गाणी गा गुरुजी. गाणी गा. ते कसं गाताय? त्यांचा पाठ होत नाही म्हणून मला म्हणाय वाजली अरे नाही. मग तुम्ही पण म्हणा ना. म्हणा. आली घाटी समीप नवरा या, उभरा. हे ओलिया तुझं यान गा. वागरा शुभमंगल सावधान. वा. तर अशा पद्धतीने पृथ्वीवरचं यान चंद्रावर गेलेलं आहे आणि तेच यान परत पृथ्वीवर आलेलं आहे. अरे वा. आता दोघांचा संबंध झाला आहे, तर आपण ही गाठ अशी मारून टाकूया. बरोबर आहे. आता पृथ्वी फिरते स्वतःभोवती, चंद्र फिरतो पृथ्वीभोवती. आता हे दोघं कोणाभोवती फिरतात? सूर्यभोवती. सूर्य. लिहून घ्या. सूर्याभोवती फिरते. तर मला आता सूर्य कोण सापडणार आहे? सूर्य पाहिजे मला. सूर्य. तुम्हाला कशाला सूर्य व्हायचं आहे? सूर्यात कसा अग्नी असतो. तुझ्यात अग्नी आहे? नाही यांच्यात फक्त ग्नी आहे. तर मला ऐका ना, जो काय अग्नी चाललंय? आहे, हा जो अग्नी आहे तो आपण इथे ठेवूया. हा सूर्य आहे असं समजा. आणि ही पृथ्वी आणि हा चंद्र आता सूर्याभोवती फेऱ्या घालणार आहे. चला बघूया. सूर्याभोवती. क्या बात आहे. आता अख्खी सूर्यमाला व्यवस्थित झालेली आहे. आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. 19 मिनिटं पण संपलेली आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर आपण काय करतो? पंक्तीला बसू. बरोबर. चला सगळ्यांनी पंक्तीला बसूया. चला. तिकडे वेळ घालू नका. ह्या साईडला या. तिकडे. चला. निघा. हो, तुम्ही पण निघा. काय करताय? तुम्ही काय करताय? काय करू म्हणजे? अरे मधुचंद्राला जा की. चला निघा. तुम्ही पण निघा. मला एक कळत नाही. शास्त्रज्ञ आले, मंगळावर धूमकेतू पडला म्हणून सांगून गेले. मुहूर्त 19 मिनिटं पुढे गेला म्हणून असं पण सांगितलं. वराती जेवायला गेले, हे दोघं हानिमूनला गेले. म्हणजे अरे माझं लग्न मोडलं. ए नाग्या. वा. आज लग्न मोडण्याचं कारण अतिशय वेगळं होतं. जाम भारी क्रिएटिव्हिटी. मजा आली. सई. भारी होता परफॉर्मन्स. मला सुरुवातीचा भाग जो होता मोरे आणि वनी तुमच्या दोघांचा तो फारच आवडला. गौऱ्या, आज पुन्हा एकदा तुझं लग्न मोडल्यामुळे आमची करमणूक झाली. मस्त झाला परफॉर्मन्स.